हाय फ्रेंड्स अँड गुड इव्हनिंग. वेदांत आय एस फाउंडेशनच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, ज्या बाबीची आतुरतेने आपण वाट बघत होतो ती वाट पाहण्याची आता जी आहे ती वेळ संपलेली आहे. मित्रांनो, आत्ताच 1 तासाच्या पूर्वी MPSCनी राज्यसेवा नवीन पॅटर्न 2025च्या अनुषंगाने ॲड जी आहे ती ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती जारी केलेली आहे. तुम्हाला दिसत असेल बोर्डवरती. तर जाहिरात क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 0/12/2025. ठीक आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 385 पदाच्या पदभरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 या रोजी तुमची एक्झाम या ठिकाणी कंडक्ट होणार आहे. परीक्षेचा दिनांक लक्षात ठेवायचा मित्रांनो, 28 सप्टेंबर 2025 म्हणजे आता मार्च संपला. एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिने तुमच्याकडे अजूनही पूर्व परीक्षेचं अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आहे. त्याचबरोबर मेन्स तिथून सप्टेंबरच्या नंतर, कारण सप्टेंबरमध्ये एक्झाम होणार आणि प्रिलिमिनरीचा निकाल जेव्हा येईल त्याच्यानंतरच मेन्स जी आहे त्याचं आयोजन होणार. म्हणजे ॲटलिस्ट तिथून 3 ते 4 महिने सामान्यतः सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये, जर मी टेंटेटिव्हली सांगतो आहे, हे आयोगाचं नाही आहे, तर जनरली नोव्हेंबरमध्ये जर सप्टेंबरमध्ये एक्झाम झाली आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये समजा तुमचा सीसॅटचा रिझल्ट आला, प्रिलिमिनरीचा रिझल्ट आला, तर 2025 मध्ये जी एक्झाम आता घेतोय ती 2026 मध्ये मुख्य परीक्षेसाठी तुम्ही पात्र होऊ शकता. अर्थात त्याचा फायनल रिझल्ट 2026 मध्ये लागणार आहे. म्हणजे ॲक्च्युअल हे UPSC प्रमाणे जे आहे साधारणतः 1.5 वर्षाचं पॅटर्न होतं एक्झामचं. यासाठी क्लासेस सुरू झालेले आहे. पोरांचे ऑप्शनल पेपरसुद्धा डिसाईड झालेले आहे. काहींचे ऑप्शनल पेपर्स पण सुरू झालेले आहे. आमच्या क्लासमध्ये सुद्धा 15 दिवस झाले ऑप्शनल पेपर सुरू झालेले आहे आणि GS4ची सुरुवात आम्ही मुख्य परीक्षेची आतापासून केलेली आहे. सामान्यतः सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की आयोगाने याआधीसुद्धा अनेकदा क्लिअर केलेलं आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये परीक्षेची पद्धत ही वर्णनात्मक असणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना डाऊट होता ते लोक अजून कामाला लागलेले नव्हते, परंतु आजची ॲडव्हर्टाईज आल्याच्या नंतर होऊ शकते कदाचित त्यांचे सगळे प्रश्न या ठिकाणी मिटलेले असणार आहे. आता कन्फर्म झालं की आयोग पूर्ववत ऑब्जेक्टिव्ह टाईपनुसार प्रिलिम मेन्स कधीच घेणार नाही. आता सगळी परीक्षा पद्धती ॲज पर UPSC प्रमाणे, परंतु UPSC नाही, हे वर्णनात्मक पद्धतीनं होणार आहे मित्रांनो. त्यामुळे रायटिंग स्किल डेव्हलपमेंटवरती सर्वात जास्त फोकस आपला असला पाहिजे. आता मूळ मुद्द्यावरती जाहिरातीच्या येऊया. तर सामान्य प्रशासन विभाग, पहिल्यांदा मी 1 बाय 1 एका बाबीची या ठिकाणी चर्चा करतो. राज्यसेवेचा जो संवर्ग या ठिकाणी दिलेला आहे 127 मात्र सीटा आहेत टोटल. आता याच्यामध्ये सप्टेंबरपर्यंत आणि तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जे आहे वाढ होत राहतील. म्हणजे सप्टेंबरपर्यंत टाईम आहे याच्यामध्ये अजून की किती जागा वाढू शकतात, बरोबर आहे. तर यामध्ये जागा वाढ होण्याची शक्यता प्रत्येक ठिकाणी असते आणि MPSC असो किंवा UPSC असो, या दोन्ही ठिकाणी कमीत कमी 30-40-50 इथपर्यंत म्हणजे रिक्वायरमेंट ज्या पद्धतीची येणार त्या पद्धतीनं जागा वाढ होणार. परंतु जेवढी अपेक्षा होती विद्यार्थी मित्रांना, तर ती अपेक्षा या ठिकाणी भंग पावलेली आहे असं मला या ठिकाणी थोडंसं म्हणावंसं वाटतं. कारण 127 सीट एक्सपेक्टेशन होतं 250+ सीटचं, परंतु ते 127 मात्र झालेलं आहे. परंतु यामध्ये 3 संवर्ग आयोगाने ठेवलेले आहे. महसूल आणि वन विभाग, याच्यासाठी महाराष्ट्र वन सेवा. आता यासाठी स्पेशलायझेशनची डिग्री पाहिजे. एकतर बॅकग्राऊंड तुमचं सायन्स असावं किंवा ॲग्रिकल्चर अशा फील्डमधनं तुमची जी आहे डिग्री असावी. तर सामान्यतः राज्यसेवेचा जो संवर्ग आहे यामध्ये कोणत्याही डिग्रीचा माणूस बसू शकतो. परंतु हे खालचे 2 संवर्ग जे आहे, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र वन सेवा, यामध्ये 144 आणि 114 अशा 2 नंबरचं शेड्यूल या ठिकाणी आयोगाने दिलेलं आहे. आणि या टोटल जागा 385 होतात. यापैकी मात्र 127 जागा ज्या आहे राज्यसेवा, ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, बाकीचे संवर्ग तुम्हाला माहिती आहे. सामान्यतः 20 संवर्गासाठी या ठिकाणी ॲड आलेली आहे. म्हणजे याच्या पूर्वीच्या ॲडमध्ये जे पद राखून ठेवले होते साधारणतः MPSCनी, त्या सर्व पदांना या ॲडमध्ये जे आहे इन्क्लूड केलेला आहे.
1-2 कमी जास्त असू शकतात, बरोबर आहे। आता वळूया पुढे। तर यामध्ये अर्ज करण्याची सामान्यतः कालावधी किंवा तारीख तुम्हाला दिलेली आहे मित्रांनो 28 मार्च 2025 ते दिनांक 17 एप्रिल 2025। तर साधारणतः अजूनही इथून 10 दिवसाचा कालावधी तुमच्याकडे आहे। आवश्यक कागदपत्र या ठिकाणी अजूनही कलेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे 10 दिवस आहे। तर आवश्यक कागदपत्र आपापल्या संवर्गानुसार सर्व विद्यार्थी मित्रांनी जमा करावे, अन्यथा वेळेवरती UPSCचा फॉर्म भरताना जी तारांबळ आपली सर्वांची उडाली होती ती या ठिकाणी उडू नये। येत्या लक्षात, भूकंपग्रस्त असाल, हँडिकॅप असाल, खेळाडू असाल, ज्या संवर्गामध्ये जे विद्यार्थी आहे त्यांनी सगळे आपले कागदपत्र जे आहे 10 दिवसामध्ये कलेक्ट करून घ्या। आणि सर्वात महत्त्वाची ही सूचना तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, आपल्या मोबाईलवरनं काही लोक 100-150 रुपये वाचवण्यासाठी आपल्या मोबाईलवरनं अपलोड करतात फॉर्म। तुम्ही भविष्यामध्ये आणि जे फ्रेशर्स पोरं आहेत त्यांनी ही घोड चूक करू नये। कुठेही सायबर कॅफेवर जा, 100-150 रुपये तुमची एकदा खर्च होतील, परंतु त्या ठिकाणी प्रॉपरली फॉर्म भरता येईल तुम्हाला। मित्रांनो, काय होतं की कधी कधी गोंधळ उडतो आणि चुकीचे फॉर्म्स या ठिकाणी चुकीचा फॉर्म फिलअप केला जातो आणि ज्याचा त्रास तुम्हाला भविष्यात होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येऊ शकत नाही। त्यामुळे सर्वांना आग्रहाची अशी विनंती आहे की त्यांनी सायबर कॅफेवरती जाऊनच फॉर्म आपला अपलोड करावा। बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे। तर हा 28 मार्च ते 17 एप्रिल याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जे आहे 17 एप्रिलपर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे म्हणून शेवटच्या दिवशी, शेवटच्या दुसऱ्या दिवशी 2 दिवस टाकणार, असं करू नका। येत्या लक्षात, कारण शेवटच्या दिवसात तुमच्यासारखे विचार करणारे बरेच लोक असतात आणि मग साईट कोलॅप्स होतात, असं UPSCमध्ये झालेलं आहे। परिणामी विदिन 2-4 दिवस झाले की तुम्ही आपलं फॉर्म भरण्याचं जे प्रोसेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही लागू शकता, इन्व्हॉल्व होऊ शकता। तर पहिल्यांदा कागदपत्र जमा करणे आणि प्रॉपरली फॉर्म फिलअप करणे हे आपलं परम कर्तव्य या ठिकाणी असणार आहे। बाकी सगळं तुम्हाला माहिती आहे की फीस शेड्यूल कसं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की एज कोण्या तारखेपासून कोण्या तारखेपर्यंत जे आहे आयोग या ठिकाणी मोजणार आहे तुमचं। बाकी सगळं तुम्हाला यामध्ये वाचता येईल, ठीक आहे। खूप सारे कॉलम्स या ठिकाणी दिलेले आहे। हा कॉलम अत्यंत महत्त्वाचा आहे। भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा गणण्याचा दिनांक जो आहे तो 1 जुलै 2025। सामान्यतः 42 किंवा 40+ लोक जे राज्यसेवा किंवा अनुषंगिक परीक्षांसाठी पात्र होण्याच्या तारखेची या ठिकाणी जे आहे विचार करण्याची बाब आहे की 1 जुलै 2025 हे तुमचं वय गणण्याचा दिनांक असणार आहे। याच्या आतले जेवढे काही लोक असतील ते सगळे या परीक्षेसाठी क्वालिफाय होणार आहे, मग ते 42 असो की 43 असो। सामान्यतः विद्यार्थ्यांचे हे एक सामान्य प्रश्न असतात आणि अनेकदा याची उत्तरं दिल्यानंतरही काही विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही। या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की 1 जुलै 2025 हे तुमची शेवटची तारीख असणार आहे। तो आत्ता पहिल्यांदा परीक्षा देणारा विद्यार्थी असो किंवा जो 40+ 42 वगैरेच्या घरामध्ये आहे। येत्या लक्षात, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची। दुसरा एक कॉमन प्रश्न असा असतो की सर मी सेकंड इयरला आहे किंवा चौथ्या सेमिस्टरला आहे, मी क्वालिफाय करू शकतो का, मी फॉर्म भरू शकतो का? बिलकुल भरू शकता मित्रांनो तुम्ही, कारण इथून परीक्षेचा कालावधी जो आहे तो 1.5 वर्षाचा आहे, बरोबर आहे। आता तुम्ही जर सेकंड इयरच्या अर्थात चौथ्या सेमिस्टरला असणार तर पुढे 2 सेमिस्टर उरतात तुमचे, बरोबर आहे। तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुमचं जे आहे पुन्हा थर्ड इयरचं पहिलं सेमिस्टर येतं, मग राहिलं तुमचं फक्त 1 सेमिस्टर। तर मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यूपर्यंत तुम्ही तुमची डिग्री कंप्लीट करण्यासोबतच MPSCची परीक्षा सुद्धा क्वालिफाय करू शकता जर तुम्ही आतापासून अभ्यासाला लागलात तर। आता फार जवान पोरं जे आहे MPSCच्या क्षेत्रामध्ये UPSCच्या क्षेत्रामध्ये येत आहे, त्यांच्याकडे जास्त वेळ नाही आहे। आता ते फार समजूतदार झालेले आहे आणि सायमल्टेनियसली दोन्ही परीक्षांची सामान्य, कारण सगळ्यांना माहिती आहे की ग्रॅज्युएशनमध्ये एक पतलीशी गाईड घेऊन जे आहे 3 दिवसामध्ये सगळेच पेपर वाचून जातात परीक्षेमध्ये, कोणी वर्षभर किंवा 24 आवर्स अभ्यास करत नाही। त्याच्यामुळे हा वेळ जो वाया जातो तुमचा डिग्रीसोबतच या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करण्याचा, त्याचा सदुपयोग झाला पाहिजे। ही बुद्धिमत्ता आणि ही समजदारी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये मला पाहायला मिळते आणि ती अतिउत्तम विचारसरणी आहे असं माझं प्रांजळ मत आहे। माझ्या क्लासमध्ये किंवा अनेक ठिकाणावरून फोन येतात, या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे विचारतात की सर मी सेकंड इयरला आहे,
4th सेमिस्टर माझा आहे, मला 6 सेमिस्टर काढायचे आहे, तर मी सध्या अपियर्डमध्ये ही एक्झाम क्वालिफाय करू शकतो का आणि मी या परीक्षेला बसू शकतो का? विद्यार्थी मित्रांनो, निश्चितपणे तुम्ही या परीक्षेला बसू शकता. यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन त्या संदर्भामध्ये दिलेली आहे. या 2 महत्त्वपूर्ण सूचना मला या ठिकाणी सांगायच्या होत्या. बाकी मागासवर्गीय, ओपन ज्या काही गोष्टी आहे त्या सगळ्या तुम्हाला या ठिकाणी पाहता येऊ शकतात. तर इथे डिग्री कोणती लागणार आहे, त्यानंतर वनक्षेत्रपाल याच्यामध्ये गट ब पण आहे, अभियांत्रिकी राज्यसेवेची आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. बाकी सगळं फिजिकल वगैरेचं काय आहे ना, कशा पद्धतीची जी आहे रचना असणार आहे, तर या सगळ्या बाबी यामध्ये तुम्हाला ज्या आहे निश्चितपणे प्राप्त होऊ शकतात. खाली परीक्षा कशी असणार आहे, तर परीक्षा 4 महिन्यापासूनच आपण सांगत आलेलो आहे की ॲज पर सीसॅट तर आधीच होती, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. फक्त मुख्य आणि इंटरव्ह्यू या दोन्ही सेगमेंटमध्ये फार व्यापक आणि टोटल बदल झालेला आहे. ड्रास्टिक चेंजेस ज्याला म्हणतो आपण. ऑब्जेक्टिव्हिटी सब्जेक्टिव्हिटीमध्ये बदलली, सब्जेक्ट चेंज झाले, सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की 250 आणि 150 शब्दामध्ये कसं लिहायचं, तर या पॅटर्नवरती आता महाराष्ट्रातल्या किंवा MPSCच्या परीक्षा देणाऱ्या लोकांच्या अंगात जोर येण्याची शक्यता दाट आहे. आतापर्यंत नरम गरम वातावरण सगळं होतं, परंतु आता उत्साहाने या परीक्षेला आपल्याला मित्रांनो सामोरं जायचं आहे. वेळोवेळी तुमच्यासाठी तुमच्या फायद्याचे अनेक लेक्चर्स जे आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आधी पण होते, त्यानंतर जे आहे काही कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट मी या ठिकाणी सोडत राहतो किंवा आहे. ॲप डाउनलोड करून घ्या. त्याचबरोबर जे आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर जे आहे उज्ज्वल भविष्याची कामना करून जे आहे आत्तापासून तयारीला मित्रांनो लागा. कारण पहिली परीक्षा आहे, लोकांना पॅटर्न समजायला थोडासा कालावधी लागणार आहे. ज्यांनी 4-5 महिन्यापासून आधीपासून अभ्यास सुरू केलेला आहे त्यांच्यासाठी इतका गोल्डन चान्स आहे मित्रांनो. आता तुम्हाला वाटतं की 127 सीट्स आहे, काही लोक खचून जात असतील, परंतु सगळेचे सगळे क्वालिफाय नाही करणार आहे ना. पॅटर्न जर चेंज झालं तर स्टँडर्ड ऑफ जे आहे या परीक्षेचं कॉम्पिटिटिव्हनेस जे आहे ते सुद्धा कायम ठेवण्याचा आयोग निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 5-6 महिन्यापासून ज्यांनी प्रिपरेशन सुरू केलेली आहे नवीन पॅटर्ननुसार त्यांच्यासाठी हा एक गोल्डन चान्स आहे, सुवर्ण संधी आहे मित्रांनो. जमून आणि कंबर कसून अभ्यासाला लागा आणि या संपूर्ण यात्रेमध्ये जिथे कुठे तुम्हाला वाटतं की माझी गरज आहे तर त्या ठिकाणी निश्चितपणे निस्वार्थपणे मी तुमची मदत करायला तयार आहे. या संदर्भात कोणत्याही संदर्भामध्ये आणि तुम्हाला जर या सगळ्या विषयाच्या अनुषंगाने कोणत्याही संदर्भामध्ये जर तुम्हाला चर्चा करायची आहे तर चॅनलवरती नंबर्स पण दिलेले आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याशी डायरेक्ट बोलायचं असेल तर ते सुद्धा तुमचं या ठिकाणावरून होऊ शकतं. रिसेप्शनला फोन लावायचा, माझ्याशी बोलणं ते करून देतील तुमचं. तर मित्रांनो, शुभरात्री आणि भविष्याच्या सर्वांना एकदा शुभेच्छा. फ्रेशर्स पोरांनी जमून अभ्यासाला लागा, सफलता तुम्हाला प्राप्त होणार आहे मित्रांनो, यामध्ये नो डाऊट. थँक्यू, गुड नाईट, जय हिंद.